लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अमरावती शहरामध्ये आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या सरी शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण, उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे, त्यामुळे वाढत्या उकाड्यातून नागरिकांना मोठा दिलासा. वातावरणामध्ये गारवा निर्माण. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बोर रांजणी या गावामध्ये ट्रॅक्टरवरती झाड कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा. मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील अनेक केळीबागा वाऱ्यामुळे आता उद्ध्वस्त झाल्यात, भुईसपाट झाल्यात. ऐन हंगामामध्ये झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा. जाते गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर भिंत कोसळून घराचं अतोनात नुकसान झालंय. नाशिकच्या मालेगावमध्ये वादळी वाऱ्या आणि पावसामुळे डाळिंब बाग उद्ध्वस्त झाली आहे. संदीप देवरे या शेतकऱ्याच्या 3 एकर डाळिंब बागेवरील अंतरलेलं नेट शेड उडून गेलेलं आहे. डाळिंबाच्या फांद्या तुटून पडल्या, त्यामुळे बागेचं मोठं नुकसान झालंय. परभणीच्या गौंडगावमध्ये पपईला अत्यल्प दर मिळत असल्यानं शेतकऱ्याकडून 1 एकर पपईची बाग रोटावेटरनं उद्ध्वस्त करण्यात आली आहे. पपईला केवळ 5 रुपये किलो भाव मिळतोय, त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नाहीये, असं म्हणत शेतकऱ्यांकडून भावना व्यक्त. बीडच्या चिखलीमध्ये शेतकरी दिनकर लाड यांनी मराठवाड्यातील पहिली थाई पांढऱ्या जांभळाची शेती फुलवली आहे. जांभळाला पुणे आणि मुंबई बाजारात तब्बल 350 रुपये किलोचा दर मिळतोय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळदीला उच्चांकी भाव मिळालेला आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. काळ्या हळदीला किमान 17,200 रुपये तर कमाल 25,000 रुपयांचा दर मिळतोय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मे महिना संपत आला तरी एकही धान खरेदी केंद्र सुरू नाहीये. लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असल्यानं आता पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त 12% खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आलंय. 1,18,000 शेतकऱ्यांपैकी 23,000 शेतकऱ्यांनाच पीक कर्ज मिळालेलं आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये खरीप हंगामातील भात लागवडीला सुरुवात झाली आहे. शिळंब या गावानं पहिला भात लागवडीचा मान मिळवलेला आहे. तर SRT पद्धतीनं इंद्रायणी भाताची लागवड करत उत्पादन दुप्पट वाढवण्याचा शेतकऱ्याचा दावा आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती गोंदिया जिल्ह्यामध्ये 31,000 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. यंदा जिल्ह्यासाठी 76,000 मेट्रिक टन खत मंजूर झालंय. शेतकऱ्यांनी गरजेनुसार खरेदी करण्याचं कृषी विभागानं आवाहन केलंय. जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणातील उपयुक्त जलसाठा 31% पोहोचलाय. गिरणा धरणातील पाणी साठ्यामध्ये सातत्यानं घट होतीये. वाढत्या उकाड्यामुळे बाष्पीभवनामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून पशुपालकांना मोफत चारा आणि बियाणे दिला जाणार आहे. एल निनोच्या संकटामुळे संभाव्य चारा टंचाईवरती मात करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय आहे. 100% अनुदानावरती मोफत चारा बियाणे दिले जाणार असल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई असताना गोरेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा अपव्यय होतोय. पाईप फुटली आहे, त्यामुळे दिवसभर पाणी वाहत असून प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची टीका केली जाते. गोंदिया शहरातील अनेक भागामध्ये गेल्या 15 दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होतोय. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरोधात त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. जालन्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी शहरातील पेट्रोल पंपावर दाखल झाले होते. ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावरती डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी शहरात पोहोचले. डिझेल मिळत नसल्यानं मशागतीची कामं खोळंबली आहेत. शेतकऱ्यांची अशी प्रतिक्रिया आहे. धुळ्यातील प्रमुख 4 पंपांवरील पेट्रोल साठा संपलेला आहे. पेट्रोल संपल्यानं वाहनधारकांना माघारी फिरण्याची वेळ आली आहे. उद्यापर्यंत पेट्रोल उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पेट्रोल पंपावरती धाड टाकण्यात आली आहे. पंढरपूरच्या शहा पेट्रोल पंपावरती जिल्हाधिकारी S कार्तिकेन यांनी अचानक धाड टाकली. जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाच्या खरेदी विक्रीचे दप्तर तपासले.
बुलढाणा जिल्ह्यातील इंधन टंचाईची परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरेंची ही माहिती आहे। शेतकऱ्यांना नियमित इंधन पुरवठा केला जाईल, तसेच काळाबाजार करणाऱ्यांवरती कारवाई करू, देवरेंचा हा इशारा आहे। हिंगोलीमध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। जनरेटरला डिझेल नसल्यानं डायलिसिस विभाग बंद आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखांनी डिझेल उपलब्ध करून देत डायलिसिस विभाग सुरू केलाय। नागपूरमध्ये गॅस दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन आहे। हातामध्ये बॅनर घेऊन आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। नागपुरातील पूनम चेंबर परिसरामध्ये असलेल्या पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आलं। इंधन दरवाढ आणि कागदाच्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे शालेय साहित्य महागलंय। शाळा सुरू होण्यापूर्वीच झालेल्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलंय। शालेय साहित्य 20 ते 25% महागलेलं आहे। सोलापूरमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। सोलापूरमध्ये कुठेही नाफेड कांदा खरेदी केंद्रच नाहीये। नाफेड मार्फत कांदा खरेदी न केल्यास मार्केट यार्डला कुलूप लावणार, शेतकऱ्यांनी असा इशारा दिलेला आहे। सोलापूरच्या माढ्यातील आलेगाव ते भांडगाव बंधारा मंजूर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। भीमा नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। मागील अनेक वर्षांपासून मागणीची दखल न घेतल्यानं आंदोलन। अमरावतीत सहकार नेते सुधाकर भारसाकळेंचा कार्यकर्ता मेळावा। काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर सुधाकर भारसाकळे हे शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे, बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये भारसाकळे हे प्रवेश करणार आहेत। तळगावमध्ये भांड्यांच्या किटसाठी आवश्यक असलेल्या केवायसीसाठी महिलांच्या 1 किलोमीटर पर्यंत रांगा। शासनाच्या योजनेअंतर्गत कामगारांना भांडे आणि साहित्याचं किट वाटप। राज्य शासनाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खत बुकिंगसाठी पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार। यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून खताची बुकिंग करता येणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरामध्ये सलग 5व्या दिवशी 47 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद। ब्रह्मपुरीचं तापमान 47.6 अंशांवर पोहोचलं असून विदर्भात उष्णतेची लाट तसेच तडाखा कायम राहण्याचा अंदाज। चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यामध्ये उष्माघातामुळे 2 मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। जिल्ह्यामध्ये तापमान सतत 47 अंश सेल्सिअसच्या वर राहत आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। गोंदिया जिल्ह्याचं तापमान 46.1 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे। या वर्षीच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। गोंदियाकरांना त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागतायत। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीच्या वाळव्यातील 11 गावातून 989 शेतकऱ्यांकडून हरकती दाखल झाल्यात। शक्तीपीठमुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त होण्याबरोबर महापुराचाही धोका निर्माण होऊ शकतोय, शेतकऱ्यांचं असं मत आहे। वाशिममध्ये 7 जूनला सावता परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा समावेश व्हावा यासाठी सावता परिषदेचं आयोजन आहे। परिषदेच्या तयारीसाठी वाशिम, अकोला आणि बुलढाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे। नंदुरबारच्या तळोदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आजी माजी नगराध्यक्षांमध्ये वाद झाला। खासगी कामासाठी सफाई कर्मचारी देण्यास नकार दिला आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले। अंबरनाथमध्ये अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून भाजप नगरसेवकांचा संताप। मुख्याधिकारी शहर अभियंता गैरहजर असल्यानं नगरसेवकांचा संताप आहे। अंबरनाथ शहराला पूर्णवेळ अधिकारी देण्याची नगरसेवकांची मागणी आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात मोठेगावकरला 1 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। उद्या पुन्हा एकदा मोठेगावकरला कोर्टात हजर केलं जाईल। आम्हाला काही लिंक्स आणखी तपासायच्या आहेत, सीबीआयच्या वकिलांचा युक्तिवाद आहे। धाराशिवमध्ये जनगणनेच्या कामासाठी प्रगणक म्हणून नियुक्ती केल्यानंतर शिक्षक गैरहजर आहेत। जनगणना अधिकारी प्रवीण जाधव यांच्या तक्रारीवरून भूममध्ये एका शिक्षकाच्या विरोधात कामामध्ये कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। या वर्षीच्या पर्यटन हंगामामध्ये तब्बल 5,35,000 पर्यटकांकडून किल्ले सिंधुदुर्गला भेट देण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलदुर्गाचं दर्शन घेण्यासाठी पर्यटकांचा उत्साह वाढलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 35,000 पर्यटकांची वाढ झालेली आहे। साताऱ्याच्या कराडमधील प्रीती संगमावर महिला भाविकांसाठी चेंजिंग रूमच्या इमारतीचं भूमिपूजन संपन्न। कराड नगरपालिकेकडून विशेष निधी मंजूर। नंदुरबार बस स्थानकामध्ये पिण्याचं पाणी, पंखे आणि स्वच्छतेच्या समस्यांमुळे प्रवासी त्रस्त झालेत। भाडेवाढीनंतरही मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त।
अकोला ते पळसो बडे या मार्गावरील रस्ते खोदकामादरम्यान इलेक्ट्रिक पोल तुटलेला आहे. पोल तुटल्यानं 7 ते 8 गावांचा वीज पुरवठा खंडित आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये वीज नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. पुण्याच्या कोंढव्यातील कैसरबाग कब्रस्तानमध्ये जादूटोण्याचा प्रकार. पत्नीसोबत राहावी आणि मेहुण्याने पैसे द्यावेत यासाठी जादूटोणा केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे. जळगावच्या मालुसरे नगरमध्ये भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संशयिताच्या घरातलं साहित्य जळालं. जाळून टाकणं हे साहित्य. तर या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक करत परिसरातून धिंडही काढण्यात आली. लग्न काही दिवसांवर आलेलं असताना पीएसआय नवरदेवाकडून लग्नाला नकार देण्यात आला. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावातील हा संपूर्ण प्रकार आहे. चकलांबा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवरदेव पवन निंबाळकरकडून सोनं कपड्यासह 14 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. यवतमाळच्या वणी शहरात चोरट्यांनी हातचलाखी करत दुचाकीला लटकवलेल्या पिशवीतील 50,000 रुपये पळवलेत. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. नंदुरबारच्या नवापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. शीतल सोसायटीमध्ये 2 घरफोड्या. चोरट्यांनी मोटरसायकल उचलून नेल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बीड शहरातील कामगार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी लाला शेख याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. उमेश दळवी यांच्या हत्येनंतर शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. उद्या अधिक महिन्यातील पहिली एकादशी असल्यानं जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांच्याकडून श्री विठ्ठल मंदिर परिसरामध्ये पाहणी. पंढरपुरामध्ये दर्शन रांग. चंद्रभागा वाळवंट परिसराचा आढावा घेतला. अधिक मासानिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौक ते गांधी चौक रस्त्याच्या अर्धवट कामामुळे वाहन चालकांची मोठी अडचण. नागरिकांकडून तात्काळ कामं पूर्ण करण्याचीही मागणी. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.